आजची जी रेसिपी आहे ना ही खूप जास्त हेल्दी रेसिपी आहे। तुम्ही तुमच्या मुलांना टिफिनमध्ये देऊ शकता किंवा संध्याकाळी भूक लागली म्हणून सुद्धा देऊ शकता। तर आज आपण जे बनवणार आहोत ते मोस्टली सगळेच जण यांच्या घरी बनवतात, तो आहे कणकीचा शिरा। पण आज आपण या शिऱ्यामध्ये जरासा ट्विस्ट दिला आहे। तो ट्विस्ट काय आहे ते आपण बघूया। त्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब नक्की करून घ्या आणि व्हिडिओ पूर्ण बघून लाईक नक्की करा। इथे मी एक मूठभर बदाम घेतले आहेत आणि थोडेसे अक्रोड घेतले आहेत, म्हणजे एक 5-6 अक्रोड घेतले। ह्याला मी रात्रभर भिजत टाकलं होतं। आता जर तुम्ही ह्याला रात्री भिजत टाकायला विसरलात तर काही टेन्शन नाही, सकाळी उठल्यावर गरम पाण्यामध्ये अर्धा ते 1 तास याला भिजत टाकून द्या, ह्याचे सालं आरामात निघतात। तर आता आपण ह्याचे सगळे सालं काढून घेऊया आणि हे सगळे सालं काढून घेतल्यानंतर आपण ह्याला मिक्सरमध्ये बारीक करणार आहोत। हे बघा, आपले हे सगळे सालं काढून झाले। आता आपण ह्याला मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया। आता याच्यामध्ये तुम्ही पिस्त्याचा वापर करू शकता, पण खारा पिस्ता वापरायचा नाही आणि त्याची क्वांटिटी थोडी कमी ठेवायची, कारण त्याची टेस्ट जराशी वेगळी येते। आता हे बघा, आपल्याला याच्यामध्ये पाणी न घालता आपल्याला ह्याला वाटून घ्यायचं आहे। थोडंसं दाणेदार राहिलं तर चालतं, उलट ते जास्त छान लागतं, खायला पण छान लागतं। आता काय असतं ना, पुष्कळ वेळा मुलांना ड्रायफ्रूट्स खात नाही, बदाम अक्रोड हे प्रकार त्यांना अजिबात आवडत नाही। मग ते त्यांना खाऊ घालायचे असतील ना तर तुम्ही या पद्धतीने त्यांना नक्की खाऊ घालू शकता, कारण शिरा हा मुलांना एनी टाईम आवडतो आणि त्यातच तुम्ही बदाम आणि अक्रोड घातलं तर ते त्यांना अजून छान आवडेल। आता मी ते तूप घेतला, याला तूप थोडं जास्त लागणार आहे आपल्याला। आता तुपामध्ये सगळ्यात आधी आपल्याला बदामाचं जे आपण मिक्सर बारीक करून घेतलं होतं ते घालायचं आहे आणि त्याला एक 3 ते 4 मिनटं हलका रंग बदलेस्तोवर भाजून घ्यायचं आहे। अजिबात चमचा साईडला ठेवू नका, कारण ते खालून चिकटून जाईल, म्हणून त्याला सतत परतवत राहा। हे बघा, हा छान फुलला आहे आणि ह्याने सगळं तूप अब्झॉर्ब करून घेतलेलं आहे। आता या स्टेजला घालायचे कणिक। तर इथे मी 1 कप कणिक घेतली होती, 1 कप पूर्ण लागली नाही आहे मला, मी एक 3/4 कप कणिक घेतलेली आहे, ती याच्यात घालायची। आणि जर तुम्हाला आता या स्टेजला वाटत असेल की तूप कमी झालं तर तुम्ही थोडंसं 1 चमचा अजून याच्यात तूप वाढवू शकता, पण मी याच्यामध्ये खूप तुपाचाही वापर करणार नाही आहे, कारण मुलं खातील आणि ते सगळं तूप साईडने गळतं, ते चांगलं दिसत नाही आणि लागतही नाही आणि मुलं खात पण नाही। त्यामुळे जेवढं तूप घातलं आहे तेवढं सफिशियंट आहे। एक 4 मोठे चमचे मी याच्यात तूप घातलेलं आहे। आता याला ना आपल्याला मंद आचेवर व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे। अजिबात हा पांढरा दिसायला नको, ह्याला लालसर भाजून घ्यायचं आहे। हे बघा, या स्टेजला आला आहे बघा, आता हे हलका गुलाबी रंग आलेला आहे याला, तरी अजून झालं नाही आहे, अजून आपल्याला ह्याला भाजायचं आहे। फक्त लक्ष एवढं ठेवायचं आहे की आपल्याला हे मंद आचेवरच भाजायचं आहे। हे बघा, असं लालसर करून घ्यायचं आहे। बघा किती छान लाल रंग आला आहे। आता हे तुम्हाला वाटेल जळला किंवा करपला आहे, तर हे दोन्ही नाही आहे, आपल्याला याच स्टेजपर्यंत याला भाजायचं आहे, तेव्हाच ही कणकीचा शिरा खायला चवीला दोन्हीला चांगला लागतो। आता ह्याच्यामध्ये मी 1 कप दूध घातलेलं आहे। पहिले 1 कप दूध घालून ह्याला मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला, आणि जर आपल्याला वाटलं कमी आहे तर थोडंसं दूध अजून ह्याच्यात घालणार आहोत, म्हणजे मी 1/4 कपला थोडंसं कमी दूध अजून घातलेलं आहे ह्याच्यामध्ये। आणि ह्याला मिक्स करून घ्यायचं। याने होईल काय की आपण जेव्हा शिरा खाऊ तेव्हा तो असा स्टिकी चिपकणार नाही घशाला वगैरे, असा नॉन स्टिकी होईल जरा, आणि तो खाताना पण चांगला लागेल आहे, म्हणून थोडंसं दुधाचं प्रमाण मी जास्त घेतलं याच्यामध्ये। आता ह्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि ह्याला थोडंसं, म्हणजे कसं, 1 कप दूध घेतलं प्लस 1/4ला 2 चमचे कमी इतकं दूध मी याच्यात घातलेलं आहे। आता ह्याला आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। थोडासा चिपकतो हा, पण माहिती आहे याला जाळी इतकी छान येतं ना या शिऱ्याला की खूप सुंदर। आता ह्याच्यामध्ये मी एक अर्धा कप साखर घालते आहे। साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता, साखरेऐवजी तुम्ही गुळाचा वापर सुद्धा करू शकता, पण मी ते जेवढी साखर टाकली आहे ना तेवढी सफिशियंट आहे, कारण हा शिरा फार गोड झालेला नाही आहे। साखर चांगली एकजीव होईस्तोवर आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे। आता आमच्याकडे ना मुलीला अजिबात बदाम वगैरे प्रकार आवडत नाही, ती काही खात नाही, बदाम खात नाही, अक्रोड खात नाही, काहीच खात नाही। त्यामुळे मग मी हा इन्व्हेन्शन केला, तिला कणकीचा शिरा फार आवडलेला, मग म्हटलं चला आता बदामसुद्धा खाऊ घालण्याची ही एक चांगली टेक्निक आहे। आता कसं आहे ना, शिरा खाताना पोरांना कळणारसुद्धा नाही की आपण ह्याच्यामध्ये बदाम आणि अक्रोडसुद्धा खातो आहे म्हणून, त्यामुळे हे एक सगळ्यात बेस्ट ऑप्शन झालं माझ्यासाठी की कणकीच्या शिऱ्यामध्येच ड्रायफ्रूट्स मिक्स करून टाकून द्यायचे बारीक करून, पोटात पण जातात, पोरांनाही आवडतं। आणि एक पोटभरीचं सुद्धा ऑप्शन आहे, कारण याच्यात गहू आहे, गव्हाचं पीठ असल्यामुळे त्याने पण पोट भरतं पोरांचं, आणि बदाम अक्रोडसुद्धा पोटात जातात, त्यामुळे हे सगळ्यात बेस्ट झालं। तुम्ही हे मुलांना टिफिनमध्ये सुद्धा देऊ शकतात, आवडीने खातील, तसेही मुलांना गोडाचे प्रकार तसेही फार आवडतात।
आता आपण याच्यावर झाकण ठेवलं होतं, एक 2-3 मिनटं वाफ काढायची. नंतर याच्यात जायफळ वेलची पूड घालायची. तुम्ही हवं असेल त्याच्यामध्ये थोडंसं केसरसुद्धा घालू शकता. सगळं टाकून मिक्स करून घ्यायचं आणि परत मंद आचेवर ह्याला वाफेवर ठेवायचा. एक 3-4 मिनटं वाफ काढून झाली की गॅस बंद करून परत झाकण ठेवूनच थोडा वेळ ह्याला ठेवून द्यायचं, जेणेकरून ती वाफेमध्ये अजून छान होतो. आणि सगळं करून झालं की आपला हा शिरा बनून तयार झालेला आहे. एकदम हेल्दी आहे, पोटभरीचा आहे. तुम्ही हा लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना देऊ शकता आणि खूप छान लागतो हा शिरा. अगदी तुम्हाला कळणारसुद्धा नाही की आपण ह्याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स खातो आहे. सो हा रेसिपी कशी वाटली तुम्हाला नक्की मला सांगा आणि ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा. थँक्यू.